नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाण्यात एका विवाहितेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार तिच्यावर धार्मिक परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असून तिला मानसिक, शारीरिक आणि लैंगिक त्रास देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप तिने केलाय। तक्रारदार महिला मूळची राजस्थान मधील असून सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास आहे। तिचे लग्न 2004 साली अमरसिंग ठाकूर नावाच्या व्यक्तीसोबत झाले। सुरुवातीचे काही वर्षे सहजीवन सुरळीत चालले, मात्र 2013 नंतर नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि छळास सुरुवात झाली असे तिचे म्हणणे। तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत नमूद केले की तिचा पती आणि त्यांचे कुटुंबीय तिला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते। ती हिंदू धर्मी असल्याने धर्म बदलण्यास नकार दिला असला तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले। तिला उपाशी ठेवणे, मारहाण करणे, अपमानित करणे आणि धमकावणे असा प्रकार वारंवार घडला। तिने आपल्या तक्रारीत स्पष्टपणे सांगितले की तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या पत्नीने बलात्कार केला असून तिला एकटीने राहायला भाग पाडण्यात आले। तिला तिच्या मुलांपासून दूर ठेवण्यात आलं आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला। तिच्या पतीकडून सततच्या धमक्या येत होत्या की जर तिने विरोध केला तर तिच्या कुटुंबियावर आणि तिच्यावर गंभीर परिणाम होतील। तक्रारदार महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीची राजकीय ओळख असल्याने तिच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं। 2017 साली दिल्लीतील रोहिणी पोलीस ठाण्यातही तिने तक्रार केली होती, परंतु त्यानंतरही न्याय मिळाला नाही। आता नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली असून FIR क्रमांक 1697 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याप्रसंगी सागर वैष्णव, सूरज ओमप्रकाश राजपूत, निलेश जगताप, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, हर्षदाताई नागपुरे, शिवम तिवारी, ॲडव्होकेट विशाल जाधव, निलेश चव्हाण, वाल्मिक राजपूत, गोकुळ नागरे, शिवा घोडके, राहुल निषाद उपस्थित होते। जय श्रीराम। मी ॲडव्होकेट महेंद्र माधवराव शिंदे। मी नाशिक जिल्हा सत्र न्यायालय इथे प्रॅक्टिस करतो। आम्हाला आमच्या हिंदू बांधवां थ्रू असं कळालं की इथे अन्नू निर्वाण नावाची जी मुलगी आहे ती श्रमिक नगर इथे राहते आणि ती दिल्लीवरनं इथे आलेली आहे। आणि सागर भाऊ, सूरज भाऊ यांचा सर्वांचा फोन आला। निलेश भाई इथं होते, त्यांनी सर्वांनी बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ती मुलगी कशी दिल्लीवरनं तिला फसवून की तो जो मुलगा आहे त्यांनी स्वतःचं नाव राजू सांगितलं, तिच्या मागे तिला 2 वर्ष तिचा फॉलोअप घेतला आणि त्यानंतर तिला इकडे नाशिकमध्ये आणलं आणि इकडे आल्यानंतर तिच्याबरोबर लग्न करतो असं तिला सांगितलं, पण लग्न काही केलं नाही आणि तिला सांगितलं की मी हिंदू आहे। आणि त्यानंतर तिला जेव्हा प्रेग्नन्सी होती त्यावेळेस तिला कळालं की त्याचे आई वडील हिला भेटायला आले, तेव्हा हिला कळालं की हा मुलगा हिंदू नसून मुस्लिम आहे आणि त्याद्वारे हिची जी काही फसवणूक झाली, हिचा जो काही विश्वासघात झाला त्या संदर्भात मग त्यानंतर यांना मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर त्यांनी लग्न करतो असं सांगून लग्न तर काही केलं नाही, पण त्याचबरोबर त्याचा कुठल्या तरी मुलीबरोबर काहीतरी अफेअर होतं नंतर बाहेर। ते जेव्हा हिने पकडलं तेव्हा तो हिला त्रास द्यायला लागला, मारायला लागला आणि मारून टाकायची धमकी द्यायला लागला आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी तिला सांगितलं की तू मुस्लिम धर्म स्वीकार, नाही तर मी तुला सोडणार नाही, मी तुला मारेल, असं तिला दम द्यायला लागला। त्यानंतर तिने घाबरून सातपूर पोलीस स्टेशन गाठलं, सागर भाऊला कॉन्टॅक्ट केला आणि इथं सर्व हिंदू बांधव जमले आणि त्यानंतर PI साहेबांनी तर आश्वासन दिलं की मी या मुलीची तक्रार त्वरित घेत आहे आणि असं सर्वांना विश्वास दिला आणि त्यामुळे मग सर्व जे कोणी हिंदू बांधव इथे बरेच जमलेले होते, पण साहेबांचं आश्वासन दिल्यामुळे आणि साहेबांनी सांगितलं की मी FIR दाखल करतोय, त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवून इथे सर्व मित्र निघून गेले, सर्व हिंदू बांधव निघून गेले आणि त्यानंतर हिची FIR इथे दाखल करण्यात आलेली आहे। आम्ही सर्व हिंदू बांधव जे इथे आलो होतो, जे नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, ते नलवडे साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानतो की ते त्वरित याच्यावर ऍक्शन घेऊन FIR दाखल केली आहे आणि त्या मुलाला अटक करून ते उद्या मेहरबान कोर्टात त्याला आपके साथ है शादी का बोल करके लेके आया था। जोर से बोलो, डरो मत, डर नहीं है, जोर से बात करो, आप डरो मत। इधर शादी का बोल के लेके आया था 10-12 साल पहले और शादी नहीं कर रहा था। अभी बोलता था कि ऐसा कर वैसा कर, कन्वर्ट हो जा, मेरे अकॉर्डिंग मेरे हिसाब से चलना पड़ेगा, कहीं घर से बाहर नहीं निकलेगी, कुछ काम नहीं करेगी, अपना दुकान नहीं चलाएगी, इधर ही रहेगी और किसी से बात नहीं करेगी, किसी से कांटेक्ट नहीं करेगी, ये सब।
आपको क्या नमाज विमाज पढ़ने के लिए बोलता था? हाँ, वो सब बोलता था कि फॉलो करो, मेरे मेरे यहाँ पे रहना है ना, घर पे रहना है ना, तो मेरे हिसाब से चलना पड़ेगा। जो मैं शादी के पहले? नहीं, शादी के पहले नहीं बताया था उसने। शादी के पहले उसका नाम वगैरह कुछ नहीं बताया? शादी के पहले उसने अपना नाम मुझे राजू बताया था। बोला मैं किसी, मेरे माँ बाप नहीं है तो मुझे नहीं पता मैं कौन से धर्म का हूँ और क्या हूँ, ऐसा मैं अनाथ हूँ, मेरे आगे पीछे कोई नहीं है। और हर दिन अत्याचार करता था ना आपके ऊपर? मैं दिल्ली से हूँ। फिर आपके घर वालों पूरा नाम बताओ आपका। अन्नू कन्हैया लाल निर्वाण। तुम्हारी पहचान कैसे क्या हुई थी? वो जब हम दिल्ली में थे ना, तो दिल्ली में रहने के लिए आया था हमारे घर के सामने भाड़े से। फिर 1 साल रह के उधर से चला गया था। फिर पीछे पीछे घूमता था। फिर उसने पीछा किया 1-1.5 साल तक। फिर घर वालों को अप्रोच किया और फिर ऐसे बोलता था मैं तेरे लिए बहुत कुछ करूँगा, ऐसे मतलब झूठे झूठे वादे करके, झूठे झूठे प्रॉमिस करके लेकर के आया था वो यहाँ पर मुझे। मैं तो नासिक में किसी को भी नहीं जानती थी 2014 में, मुझे कुछ पता ही नहीं था। मैं तो अभी भी किसी को नहीं जानती हूँ। वो सिर्फ झूठ बोल करके लेकर के आया था मुझे यहाँ पर। आगे तुमने क्या करने का फैसला लिया? मुझे ना उससे कोई कांटेक्ट नहीं रखना, मतलब वो भविष्य में मुझे परेशान ना करे और मेरे से किसी तरीके का कांटेक्ट करने की कोशिश ना करे, ना मेरे घर वालों से कांटेक्ट करने की कोशिश करे, ना मुझे परेशान करे, ना मेरे साथ हाथापाई करे। मैं कहीं भी काम करूं तो मुझे सुरक्षित महसूस हो कि मैं सुरक्षित हूँ कहीं भी, मतलब इंडिया में किसी भी कोने में मैं सुरक्षित हूँ। नहीं तो मुझे हमेशा इसका डर बना रहता है कि अब क्या कर देगा, कब क्या कर देगा, ऐसा। आपसे फैमिली कौन कौन दिल्ली में? फैमिली में मम्मी है मेरी, पापा हैं, बहन है मेरी 2। आपकी पढ़ाई कहाँ तक हुई? मैंने बीकॉम किया हुआ है और मैंने फैशन डिजाइनिंग में डिप्लोमा किया हुआ है। अभी आपके हिसाब से मिले कि नहीं अभी तक? क्या? एफआईआर वगैरह नहीं आया? आपको क्या आश्वासन दिया पीर साहब ने? उन्होंने बोला है अभी तो एफआईआर लिखी है, आश्वासन तो कुछ नहीं दिया, अभी सिर्फ एफआईआर लिखी है। उसके बाद तो अभी मिली नहीं है मुझे कॉपी वगैरह उसकी। नीचे ऐसा आपको लगता है ना? हाँ, वो तो होना ही चाहिए। बात करने का उसमें डर हो जाता है, वो ऐसा सामने बात करो। आपको कुछ दबाव विवाद नहीं डाला उन्होंने? किन्होंने? आपको कुछ किसने दबाव है क्या आपके नहीं, ऊपर? किसी का दबाव नहीं है, किसी नहीं। सब आपको हिंदू भाई लोग आए आपको सहकार्य करने के लिए, इनके बारे में क्या है आपकी सोच? सर्वांना जय श्रीराम. सर्वात पहिले मला आमच्या मित्रांचा सागरचा फोन आला का सातपूर पोलीस स्टेशनमध्ये आपली एक अशी दिल्लीची महिला आहे, तिला दिल्लीवरनं फसून इथं आणलेलं आहे का जिया त्यांनी. ते आम्हाला कळतच की आम्ही इथे आलो आणि आम्ही PI सरांना भेटून त्यांना FIR ची मागणी केली. त्यांच्यावर असा अत्याचार झाला, त्यांना नमाज वगैरे पडायला लावायचा, त्यांना जे आपलं गाईचं हे वगैरे, त्यांना ते मटण वगैरे तो कुकरमध्ये शिजवायला लावायचा. त्यांच्या त्या लहान पोरीला पण त्यांनी खूप काही शिकवलं. त्यांच्या लहान पोरीला पण त्यांनी तिथं जाऊन त्यांनी सांगितलं का बा हिचं नाव, उसका नाम क्या था अपने बच्ची का? ओजस्वी. तिचं नाव तिने तिथं जाऊन त्या शाळेत जाऊन तिने मोमेडियन पद्धतीने टाकायला लावलं. आज या ताईला जी मदत केली, तर ह्या ताईला मदत करण्याची गरज का पडली, तर ह्या ताईचं चुकीचं एक पाऊल हिच्या लक्षात न आल्यामुळं माझं तमाम आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या मुलींना सगळ्यांना असं आव्हान आहे की आपण आईवडिलांच्या शाळेत जात असताना किंवा कुठं बाहेर जात असताना आपल्याला कोणी मुस्लिम मुलगा आपल्याला कोणी त्रास देणार नाही याची आपण काळजी घ्यावी व आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे वागावे अशी माझी सर्व मुलींना, माता भगिनींना विनंती अशी या ताईच्या माध्यमातून व माझ्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो. जय श्रीराम. सर्वप्रथम जय श्रीराम. माझ्या तमाम हिंदू भावांनो यांचं मी एकदम आभार मानतो. एक माझ्या श्रमिक नगर रहिवासी अन्नू निर्वाण म्हणून एक आमची ताई आहे. मला आज सकाळी कळालं की या ताईवर एक अज्ञात नावाचा राजू माणूसचा, पहिले तो खोटारा निघाला. पहिले एक अन्नू निवाची ही माझ्याकडे आली, यांनी सकाळी मला सांगितलं अशी घटना झाली आहे. तर यांच्या थ्रू आम्ही सातपूर पोलीस स्टेशन गाठलं. हिला दिल्लीवरनं तो राजू म्हणून, त्याचं नाव अजून काहीतरी आहे, आलम म्हणून सांगतोय तो, तर त्यांनी याला फसवणूक करून दिल्लीवरनं इकडं आणलं. इकडं आल्यानंतर तो बोलतो की मी आत्ता लग्न कर, उद्या लग्न कर, असं तिने टाळटाळ केली. आणि त्याच्यावर
त्या हरामखोरांनी असे अत्याचार केले या महिलावर, त्याला ब्लॅकमेल करणं, त्याला हे करणं, त्याला ते करणं, शेवटी व्हिडिओ कॉल हे करणं, शेवटी ती महिला त्रस्त झाली. ती जेव्हा गर्भवती झाली 5व्या महिन्यात तिला कळालं की हा माणूस राजू नव्हे तर कोण आलम म्हणून आहे, मुस्लिम व्यक्ती निघाला. तर ती एकदम हैराण झाली. तरी तिने ती त्याच्यावरती घाबरून ती काही कोणाशी बोलली नाही. आज अशी परिस्थिती झाली त्याच्यावर. तो जेवढे बुराडी हत्याकांड म्हणा, त्या जिल्ह्यावर जेवढे आपले ताई भगिनी त्यांच्यावर जे अत्याचार झालेले, अशी कदाचित ती घटना झाली असती. पण ती कळाल्यानंतर आम्ही त्वरित सातपूर स्टेशनमध्ये आलो. त्यांनी सगळी आपली हिस्ट्री सांगितली साहेबांना. सदर मी नलवडे साहेबांचं धन्यवाद करतो की त्यांनी हे सगळं दखल घेऊन याच्यावर निष्पन्न करून त्या मोकाटा जनावर झालाय त्याच्यावर कारवाई केली आणि FIR दाखल केलेली आहे. माझ्या माता भगिनी जेवढे आपली माझी ताई असतील त्यांना एक विनंती करतो की अशा नराधम लोकांपासून सावध राहा आणि जे आपले असे नाव सांगता खोटडे हे करून हे करतो त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आणि नळवडे साहेबांचं मी महावर प्रदर्शन करतो. आणि माझे जेवढे भाऊ लोक आलेले हिंदू धर्मासाठी, आपल्या बहिणीसाठी जी ताकद लावली आहे त्यांचे मनापासून आभार करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.